मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी पावभाजी बनवत आहे आणि मी ती कशी बनवत आहे आणि त्यासाठी मी काय काय साहित्य वापरलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते। आज माझा पावभाजी करण्याचा बेत आहे। त्यासाठी मी इथं हे जे आपले बटाटे आहे हे मी सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे आपले 3 बटाटे आहेत। त्यानंतर पावभाजी बनवण्यासाठी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी एक हा बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं हे आपले हिरवे वाटाणे 1 पाव किलो घेतलेले आहेत सोलून। त्यानंतर मी इथं हा आपला फ्लावर घेतलेला आहे, तो सुद्धा मी स्वच्छ मीठ टाकून पाण्यामधून चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी इथे एक छोटं गाजर पण टाकते आहे, त्याच्यामुळे आणखी पावभाजीला छान अशी टेस्ट येते। नंतर मी इथं 2 शिमला मिर्च घेतलेली आहे। अशा प्रकारे मी एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर मी ही जी पावभाजी आहे याच्यासाठी लागणारा जो आपला कांदा आणि टोमॅटो आहे त्यासाठी मी आता हे 2 मोठे या आकाराचे हे कांदे बारीक असे कापून घेणार। आणि इथे मी टोमॅटो पण कापायला घेतलेले आहे। हे मला असे आपले टोमॅटो लागतील, तर मी इथं हे आपले मोठे असे 3 टोमॅटो घेतलेले आहे। कांदा आणि टोमॅटो हे असं बारीक चिरून घ्यायचं आहे, हे वेगळं ठेवायचं आहे। त्यानंतर ह्या आपल्या सगळ्या भाज्या मी ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहे ह्या मी कुकरमध्ये वाफवून घेणार आहे, म्हणजे चांगल्या त्या आपल्या स्मॅश होतील। अशा प्रकारे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहे। आणि मी या पाव भाजी बनवण्यासाठी हा आपला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला यूज करणार आहे आणि काही घरातले थोडंसं मसाले वापरणार आहे, पण पावभाजी मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर मी ही पूर्ण पावभाजी ही बटरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी इथं अमूल बटरचा वापर करणार आहे। बघा अशा प्रकारे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता मी पावभाजी बनवायला सुरुवात करते। हे बघा अशा प्रकारे मी हे आपले कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, टोमॅटो सुद्धा बारीक चिरून झालेले आता। आणि मी आता या भाज्यांमध्ये बीट सुद्धा घालत आहे। आता मी हे जे बीट आहे हे सोलून घेतलेले आहेत, आता मी याच्यात कापून ज्यावेळेस आपण या भाज्या कुकरमध्ये वाफवायला घेणार त्यावेळेस हे बीट सुद्धा त्या भाज्यांबरोबर आपलं वाफवून घेऊया। चला आता आपली पावभाजी बनवण्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे। आता मी इथं काही मसाले पण घेतलेले आहे। याच्यात पावभाजी मसाला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे। त्यानंतर आता मी सर्वप्रथम गॅस पेटवून घेतलेला आहे, गॅसवर आपला कुकर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये मी एक चमचा भरून बटर टाकलेलं आहे। बटर आता वितळलं आहे। आता या बटर टाकलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये सर्वप्रथम हा जो आपला कांदा आहे हा कांदा फ्राय करायचा आहे। आता आपण कांदा फ्राय झालेला आहे, थोडा गुलाबी झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। हा सगळा टोमॅटो आता आपल्याला तेलातून फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याबरोबर। आता आपला कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे फ्राय झालेला आहे।
आता आपण यामध्ये हा जो आपण पावभाजीचा मसाला घेतलेला आहे, हा पावभाजीचा मसाला, हळद आणि लाल तिखट हे आपण आता या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेऊया. अगोदर आपण याच्यामध्ये 1 चमचा भरून बटर घातलेलं कांदा टोमॅटो फ्राय करायला. आता आपण परत यामध्ये 1 चमचा भरून हे बटर घालूया. आता आपला हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे. याला आता यामध्ये आता आपण ह्या भाज्या घालून घेऊया. याचा सर्वप्रथम मी या सगळ्या भाज्या घालून घेते. नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार. बीटामुळे आपल्या या भाजीला एक छान असा एक रंग पण येईल आणि आपल्या पावभाजीची पौष्टिकता पण त्याच्यामुळे वाढेल. आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेते. आपल्या या भाज्या सगळ्या अशा एकजीव करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आता मी 1 वाटी एवढं पाणी घालणार आहे फक्त आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. बस. बघा, अशा प्रकारे आपली गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा मी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.